आपण जी अनुषंगिक साधना करणार आहोत ती अनुषंगिक साधना या दृष्टीनेच केलेली काही काव्य की ज्यावर मी पूर्वी गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये उत्सवामध्ये अनुषंगिक साधना करून घेतलेली होती, त्यापैकी हे एक काव्य आहे. मी साधारणपणे आठवड्यापूर्वी ही अनुषंगिक साधना रेकॉर्ड केली आणि ती आता आपण सर्वजण करूया. तुमच्याबरोबर मीही ही अनुषंगिक साधना करणार आहे. हरी हरी. आज आपण ज्या काव्यावर प्रथम अनुषंगिक साधना करणार आहोत ते काव्य मी वाचून दाखवतो. संसार नश्वर मानोनी बैसावे, भावे ध्यावे मनी गुरुरूप, गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी, भाव दृढ धरी तो मी ऐसा, सोहम सोहम ऐसा श्वासोच्छ्वासी जप, होता आपे आप चित्त शुद्धी, चित्तासी द्रष्टुत्वे पाहे चिदाकाशी, तेणे ते लयासी पावतसे, मनोलय होता शून्यत्वाची स्थिती, दृश्यादी त्रिपुटी लोप पावे, त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती, घनानंद स्थिती अनुर्वाच्य, शांती सुख लाभ बैसल्या ठाईच, मकरंदासी साच गुरु कृपा. या काव्याच्या आधारावर आपण साधना करणार आहोत. आपण लक्षात ठेवायचं आहे की काव्याचे शब्द हा आधार आहे आणि त्या आधाराने मुख्यतः आपल्याला डोळे मिटून ही साधना करायची आहे. आपण या काव्याच्या आधाराने अनुषंगाने ही साधना करणार असल्यामुळं याला अनुषंगिक साधना असं म्हटलेलं आहे. आपण काय काय करणार आहोत ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. आपण सुरुवातीला चिंतन करणार आहोत की संसाराचं स्वरूप कसं नश्वर आहे. त्यानंतर आपण अत्यंत भावानी प्रेमानी गुरु रूपाचं ध्यान करणार आहोत. त्यानंतर सद्गुरूंची भेट आणि आपल्याला सद्गुरूंचा जो अनुग्रह झाला त्या अनुग्रहाचं आपण स्मरण करणार आहोत. अनुग्रहाच्या स्मरणाबरोबर स्वाभाविकच सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण आपण करणार आहोत आणि गुरुवाक्याची घुसळण असं म्हटलेलं आहे तशी घुसळण आपण करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला गुरुवाक्याचं चिंतन आणि त्याच्या अर्थाच्या भावनेशी तदाकारता अशा प्रकारे गुरुवाक्याची घुसळण आपण अत्यंत भावाने करणार आहोत. नंतर आपण अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी जसे सांगितले तसे मध्यमेतून धरिता सो सांडिता हम असे श्वासावर सोहम आलंबन धरून एक 5-7 श्वास घेणार आहोत. असे 5-7 श्वास घेऊन झाल्यानंतर आपण आपलं चित्त चिदाकाशामध्ये ठेवून त्या चित्ताकडे साक्षीत्वाने पाहणं, ज्याला ध्यान असं आपण म्हणू तसं ध्यान आपण करणार आहोत. चित्ताकडे साक्षीत्वाने पाहत राहिल्यानंतर आणि चित्तवृत्तींना प्रतिसाद न दिल्यामुळं चित्तवृत्ती उठण्याचा वेग कमी होतो. तसंच 2 वृत्तींमध्ये काही निर्विचार क्षण मिळायला सुरुवात होते. ते क्षण
कालांतराने वाढत वाढत दीर्घकाळ निर्विचार शून्यता प्राप्त होते. पाठोपाठ चित्ताचा लय होतो आणि शून्यत्वाच्या स्थितीचा प्रत्यय येतो. शून्यत्वाच्या स्थितीचा प्रत्यय म्हणजे मनाचा संपूर्ण लय झालेला आहे आणि जो पाहणारा द्रष्टा आहे तो द्रष्टा ही शून्य स्थिती पाहतो आहे. द्रष्टा ही शून्य स्थिती पाहत असताना शून्याचा द्रष्टा संभवत नसल्यामुळं विचाराचा द्रष्टा संभवतो. समोर काहीच नाही त्याचा द्रष्टा तरी कसा असेल, म्हणून द्रष्टेपणाचा भाव देखील गळून पडतो. दृश्य आणि द्रष्टा या दोन्हींचाही लोप होतो आणि उर्वरित केवळ ध्यान करणारा ध्याता स्वरूपाने शिल्लक राहतो. त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती, दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी नाहीशी झाल्यामुळं आपणच केवळ शिल्लक राहतो. केवळ शुद्ध मी जाणीव रूपाने शिल्लक राहतो. त्याला निजरूप किंवा स्वरूप असं म्हणण्याचा प्रघात आहे. ही स्थिती अत्यंत आनंदकारी अशी असते. ही स्थिती शब्दांनी सांगता येण्यासारखी नसते. याला घनानंद स्थिती अनुर्वाच्य असं म्हटलेलं आहे. अशा स्वरूपाच्या केवळ अस्तित्वाच्या शुद्ध जाणीवेच्या स्थितीमध्ये रमून राहिल्यानंतर तिथं फक्त आनंद, शांती, सुख असंच शिल्लक राहतं. शांती सुख लाभ बैसल्या ठाईच, मकरंदासी साच गुरु कृपा. ध्यानाला बसलेला असताना शांती सुख लाभ ही अंतिम गोष्ट आहे. हे केवळ गुरुकृपेनी होत असतं. त्यामुळं या ठिकाणी गुरुकृपेमुळं शिष्याला आत्मबोध, स्वरूपबोध, स्वरूप शांती अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. आपण या अभंगाच्या आधाराने साधना करणार आहोत. ही साधना करत असताना खरं म्हणजे वैयक्तिक रीतीने अभंग डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे साधना करणं एखाद्याला सहज शक्य आहे. मात्र ही साधना कशी करायची याच्या मार्गदर्शनापुरता मी तुम्हाला तुमच्याशी बोलत राहीन आणि त्याप्रमाणे तुम्ही करत राहाल. आठवण ठेवून काय काय करायचं आहे याची आठवण ठेवून जर क्रमाने करत गेलं तर कोणी सांगून ही साधना करण्याची देखील तशी आवश्यकता नाही. या अभंगाच्या अनुषंगाने ही साधना केली म्हणजे झालं. सांप्रत आत्ता मी सांगेन आणि त्याप्रमाणे तुम्ही माझ्या शब्दांना अनुसरत ही साधना करायची आहे. आपण सर्वजण प्रथम डोळे मिटून ध्यानाकरता बसतो तशा प्रकारे बसायचं आहे. समम काय शिरोग्रीवम, पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत असावेत. ध्यानाचं आसन पद्मासन, वज्रासन अथवा सिद्धासन अशा प्रकारचं कोणतं आसन असावं. ज्याला गुडघे दुखतात अथवा पाय दुखतात अशा प्रकारे काही त्रास आहे त्यांनी साधं मांडी घालून बसलं तरी देखील चालेल. साधं मांडी घालून बसता येत नसेल तर आपले पाय जमिनीला पावलं पूर्ण टेकतील अशा प्रकारे खुर्चीत आपण ताठ बसलं तरी देखील चालेल. मात्र अशा प्रकारे आपल्याला
आता एक 40-50 मिनिटं बसायचं आहे हे नक्की. स्थिर सुखम आसनम असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण स्थिर बसायचं आहे आणि सुखावह अशा आसनामध्ये बसायचं आहे. आपल्या शरीरावर कुठेही ताण नाहीये हे तपासून पहा. आपली पाठ, खांदे याच्यावर ताण नको. आपली मांडी देखील सहज असावी, ताण नको. आपल्या चेहऱ्याचे स्नायू देखील सैल सैल सोडा. कानशील ताणून धरू नका. डोळे सहज मिटलेले असावेत. आपल्या जबड्याचा खालचा भाग, खालचा जबडा हा खालच्या दिशेला जाऊ देत. ओठ मिटलेले, जीभ किंचित आत आणि वरच्या टाळ्याच्या बाजूला चिकटलेली, गाल अत्यंत सैल, कुठलंही नियंत्रण नको. अगदी जमिनीकडं ओघळलेले. ध्यानाला बसताना प्रारंभी आपण संसाराची नश्वरता त्याचं थोडस चिंतन करणार आहोत. समर्थांनी संसाराला संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार असं म्हटलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम हे संसाराचं स्वरूप आहे. आपल्या स्वतःचा विवेकाने आपण मृत्यू देखील पाहायला हरकत नाही. देहाला मृत्यू हा आहेच आहे. स्वतःच्या देहाच्या बरोबरीने देह संबंधितांचा देखील कधीही मृत्यू होऊ शकतो. संसार म्हणजे अनिश्चिततेने भरलेली गोष्ट. अनुकूल आणि प्रतिकूल, सुलभ आणि अडचणीच्या वाटणाऱ्या अशा असंख्य घटना एका पाठोपाठ एक घडत जातात. स्वामीजी म्हणत असत की संसार 1% देखील विश्वास ठेवण्यासारखा नाही, भरवशाचा नाही.
आपण संसाराच्या अनिश्चिततेचं चिंतन करूया. मी तुम्हाला 1.5-2 मिनिटं देतो. आपल्या देहापासून आपल्या घरादारापर्यंत, कुटुंब नातेवाईकांपर्यंत जे संसाराचं स्वरूप आहे ते नश्वर आहे हे नीट विवेकाने समजून घ्या, चिंतनाने समजून घ्या. अशा जन्म मरण रूपी संसारातून आपल्याला दिलासा देणारे, प्रेमाने उपदेश करणारे, आधार देणारे एक सद्गुरू असतात. सद्गुरूंच्या व्यक्तिमत्वावर आपला विश्वास असतो, त्यांच्या वचनावर आपला विश्वास असतो. त्यांचं वचन आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकतं. अत्यंत भावानी, प्रेमानी, श्रद्धेनी, पूज्य भावानी आता सद्गुरूंचं रूप आपण आठवूया. व्हिज्युअलाइज करू, जणू दृश्य पाहतो आहोत अशा रीतीने आठवू. आपली आणि आपल्या सद्गुरूंची प्रथम भेट आपण आठवू. स्वामीजींचा अनुग्रह झाला तो प्रसंग आठवू. त्यावेळेला आपले सद्गुरू कसे दिसत होते, कशी दैवी गुणसंपदा त्यांच्या अंग प्रत्यंगावर वास करत होती. ते आपल्याला कसे तेजस्वी, सामर्थ्यवान वाटले, भासले. अनुग्रहाचा प्रसंग आपण आठवू.
अनेक गुरुपौर्णिमांच्या प्रसंगी आपण सद्गुरु पूजन केलं. ते प्रसंग आपण आठवू. प्रवचन करतानाचं त्यांचं रूप, सत्संगाच्या वेळचं त्यांचं विलोभनीय रूप, त्यांच्या बरोबरच्या आनंद यात्रा, उत्साहवर्धक, भावप्रेरक आपण आठवू. पालखीच्या वेळेला विठुरायाच्या भजनांमध्ये ज्ञानोबा तुकाबा असं म्हणत असताना अत्यंत प्रेमानंदानी बहरलेलं त्यांचं रूप आपण आठवू. कित्येक वेळेला त्यांना चरणावर मस्तक ठेवून केलेला भावपूर्ण नमस्कार आपण आठवू. त्यांचा पाठीवरून डोक्यावरून फिरणारा अभय हस्त, त्याचं स्मरण करू. स्वामीजींच्या उपदेशाचं स्मरण करू. ओम तत्वम सोहम सहा. ओम तत्वम सोहम सहा. ओम तत्वम सोहम सहा. तसंच भगिनी वर्गा करता श्रीम तत्वम सोहम सहा. श्रीम तत्वम सोहम सहा.
श्रीं तत्त्वं सोहम सहा. ओम अथवा श्रीम या शब्दांनी ईश्वराचं स्मरण करून ते परमात्म तत्वच तू आहेस असं सद्गुरू आपल्याला सांगतात. त्यांना ते परमात्म तत्वच मी आहे. आता एक परमात्म तत्वच शिल्लक आहे. मी या नावाचा पदार्थच नाही. आता फक्त तेच उपलब्ध आहे. परमात्माच आहे. अशा प्रकारे शिष्यानी आपण दिलेला प्रतिसाद आपण आठवू. आपण अज, अव्यय, अविनाशी, शुद्ध जाणीव स्वरूप, आनंद स्वरूप परमात्माच आहोत. सद्गुरू सांगतात तो परमात्माच तू आहेस. त्यांचे शब्द आपल्या कानांच्या माध्यमातून आपल्या जीवभावापर्यंत पोचून आपल्याला बोध देत आहेत आणि आपण त्यांना प्रतिसाद देतो आहोत की तो परमात्माच मी आहे. सोहम सहा. अगदी सुरुवातीला आपण आपल्या देहाच्या मरणाची कल्पना केली संसाराचं स्वरूप पाहत असताना, आणि आता आपण आपल्या अविनाशी आनंद स्वरूपाची कल्पना करतो आहोत, भावना करतो आहोत. सद्गुरू सांगताहेत की ते परमतत्वच तू आहेस. आणि ते परमतत्वच मी आता परमात्माच केवळ आहे. सच्चित आनंद प्रेम शांत स्वरूप. परत परत अशी भावना करू. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. तुम्ही आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चित आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच आहोत अशा प्रकारे चिंतन करा.
अशा चिंतनामुळं खरं तर आपली चित्तशुद्धी होत असते. आपलं चित्त चैतन्य स्वरूप परमात्म्याशी एकरूपता साधायला उत्सुक होतं. चित्तातले विषय नाहीसे होतात. एवढंच नव्हे तर विवेकानी एकरूपता चित्त साधतं देखील. या एकरूपतेचा भाव तो परमात्माच मी, अज, अव्यय, अविनाशी, आनंद स्वरूप असा एकरूपतेचा भाव दृढ धरत, कायम धरत, आता आपण सुषुम्नेतून, मध्यमेतून अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे सोहमचे 5-7 श्वास घेणार आहोत. श्वास घेत असताना आपण सो असं म्हणत चिदाकाशात जातो आहोत. नाभिस्थानापासून चिदाकाशात जातो आहोत. तिथं गेल्यानंतर श्वास रोधून धरायचा आहे आणि आपण विचाररहित परमात्म्याशी एकरूप झालेले आहोत. अज, अव्यय, अविनाशी, आनंदरूप परमात्मा होऊन राहिलेले आहोत. आणि 2-4 क्षणांनंतर म्हणजे अंदाजे 7-8 सेकंदानंतर आपण श्वास हम असं म्हणत सोडायचा आहे. तेव्हा आपण परमात्म स्वरूप होऊन आपल्या मूळ स्थानी, नाभिस्थानी परत येतो आहोत असा भाव धरत श्वास सोडायचा आहे. परत श्वास घ्यायचा, परत श्वास रोधायचा, परत परमात्म्याशी एकरूपता अनुभवत थांबायचं, परत आपल्या नाभिस्थानी परत यायचं. अशा प्रकारे 5 ते 7 श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. श्वास, मन आणि सोहम शब्द याची सांगड घालत आपण हे श्वास घेतो आहोत.
सोहमचे असे 5, 6, 7 श्वास घेत असताना सहजच आपला जीव हा शिवस्वरूप आहे असा चिदाकाशामध्ये क्षण क्षण बोध होत राहतो. जेव्हा श्वास आपण रोधून धरतो तेव्हा परमात्म भावनेशी एकरूपता आपण साधतो. असे 5-7 श्वास घेऊन झालेले आहेत. आता आपण आज्ञाचक्रापाशी आपलं मन आहे अशी भावना करून त्या मनाच्या माग, आज्ञाचक्राच्या माग चिदाकाशामध्ये आपण द्रष्टृत्वानी मनाकडं, चित्ताकडं साक्षीत्वानी पाहतो आहोत अशा भावनेनी पाहत राहायचं आहे. समर्थ म्हणतात, काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती, ते तिथं आपण तपासून पाहायचं आहे. द्रष्टृत्वानी एखादा विचार उठेल, आपण आत्मरूप, तो परमात्माच मी असा द्रष्ट्याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या ठिकाणी पक्का भाव धरायचा आणि जो उठलेला विचार आहे त्या उठलेल्या विचाराला आपण लांबवायचं नाही, त्याचा त्याग करायचा. उठलेला विचार सोडून दिल्यानंतर लगेच विचार न उठता 2-4 क्षणांनंतर परत विचार उठतो, परत तो तसाच द्रष्टृत्वानी सोडून द्यायचा. अशा प्रकारे साक्षीत्वाचा, द्रष्टृत्वाचा अभ्यास आता आपण सुमारे 10 मिनिटं करणार आहोत. आता मी जवळपास बोलणार नाही, बोललो तर मधून अधून एखाद दुसरं वाक्य बोललो तर बोलेन. तुम्ही परमात्म भावनेनी तसंच द्रष्टाभाव धारण करून चिदाकाशामध्ये आहात आणि तुम्ही तुमच्या चित्ताकडं आज्ञाचक्राच्या ठिकाणी कल्पनेनी पाहत आहात. डोळे तिरके करून वर लावायचे नाहीत. काय विचार उठतो, काय वृत्ती निर्माण होते, तुम्ही अगदी लक्ष देऊन पाहायला लागलात सावधपणाने तर तुमच्या लक्षात येईल की विचारच उठत नाही. तुम्ही परमात्म स्वरूप आणि द्रष्टृत्वाने पाहता आहात. काय विचार उठतो, तुमच्या लक्षातील विचारच उठत नाही. तुम्ही मस्तकाच्या आतून आज्ञाचक्राकडे लक्ष देऊन आहात. तुम्ही द्रष्टा आहात आणि चित्ताकडे साक्षीत्वानी पाहत आहात आज्ञाचक्रापाशी आणि विचारच उठत नाहीये.
एखादा विचार जर उठला तर तो तुम्हाला समजेल तो तुमच्यापेक्षा वेगळा असेल, त्याचा तुम्ही त्याग करायचा. तो विचार लांबवायचा नाही. तो विचार सोडून दिल्यानंतर काही क्षण विचार उठतच नाही असं तुमच्या लक्षात येईल, आणि नंतर कुठलाही विचार अचानक उठेल तो तसाच साक्षीत्वाने सोडून द्यायचा, त्याचा त्याग करायचा. तुम्ही जर सावध असाल तर विचाराचा त्याग करता येतो. बेसावध राहिलात तर विचारात गुंतून पडता आणि तुमची ध्यानातली 5-7 मिनिटं वाया जातात. सावध राहा. द्रष्टा, साक्षी रहा. चित्तवृत्ती उठली, तुम्ही तिचा त्याग केलात, आणि चित्तरहित स्थिती समोर आहे. त्या स्थितीकडे देखील द्रष्टत्वाने पहा, वेगळेपणाने पहा. कारण तोच चित्ताचा लय आहे. एक क्षण, 2 क्षण, 4 क्षण, 10 क्षण अशी निर्विचार शून्यता दीर्घ होत जाईल.
याच्यातूनच मनोलय अथवा चित्ताचा लय साधतो. याचा अर्थ समोर चित्तरहित शून्य स्थिती आणि ती शून्य स्थिती पाहणारा द्रष्टा तुम्ही एवढेच केवळ शिल्लक राहता. समोर असलेलं दृश्य म्हणजे विचार, वृत्ती संपूर्णपणाने नाहीशा झालेल्या आहेत. दृश्याचा लोप झालेला आहे. दृश्याचा लोप झाल्यामुळं त्याच्या सापेक्ष असणारा द्रष्टा तरी कसा उरणार? त्यामुळे द्रष्टाभाव देखील गळून पडला. दृश्य नाही आणि त्याच्या सापेक्ष आता कोणी द्रष्टाही नाही. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच नाहीशी झाली. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन लोप पावले हे समजणारा मी मात्र तिथे शिल्लक राहतो. हाच तो शुद्ध मी, प्युअर सेल्फ. हा शुद्ध मी
देह मन बुद्धीच्या निरपेक्ष आहे. इथं देहाची जाणीव नाही. मनाचा लोप झालेला आहे. इथं तर्क उपस्थित नाही. देह मन बुद्धीच्या निरपेक्ष, द्रष्टा दृश्य दर्शन याच्या निरपेक्ष केवळ स्वरूप स्थिती, स्वरूप भान इथं शिल्लक राहत. आपण अज, अव्यय, अविनाशी, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, शांत स्वरूप परमात्मा होऊन राहिलेले आहोत. हा शांती सुखाचा लाभ केवळ बसल्यामुळं प्राप्त होतो. हा गुरुकृपेने प्राप्त होतो. शब्दांच्या पलीकडं असणारा हा घनानंद मोठ्या भाग्याने आपल्याला सद्गुरूंच्या कृपेमुळं प्राप्त झाला.
या ध्यानातून खाली येत असताना आपण मोठ्या कृतज्ञतेने ही सद्गुरु कृपा आठवत राहू. ज्या गुरुमाऊलीमुळं हा बोध आपल्याला प्राप्त झाला, त्या गुरुमाऊलीच्या रूपाचं परत एकदा अत्यंत प्रेमाने भावाने आपण स्मरण करू. आपले तळहात एकमेकांवर घासत आपण आपल्या गालाला, डोळ्याला, कपाळाला त्याचा हलकेच स्पर्श करत हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. आपण ज्या काव्याच्या आधाराने ही साधना केली ते काव्य मी परत एकदा वाचून दाखवतो. संसार नश्वर मानोनी बैसावे, भावे ध्यावे मनी गुरुरूप. गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी, भाव दृढ धरी तो मी ऐसा. सोहम सोहम ऐसा श्वासोश्वासी जप, होता आपे आप चित्तशुद्धी. चित्तासी द्रष्टुत्वे पाहे चिदाकाशी, तेणे ते लयासी पावतसे. मनोलय होता शून्यत्वाची स्थिती, दृश्यादी त्रिपुटी लोप पावे. त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती, घनानंद स्थिती अनुर्वाच्य. शांती सुख लाभ बैसल्या ठाईच, मकरंदासी साच गुरु कृपा. हरि ओम तत्सत. हरि 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 हरि. स्वामीजी नारायण प्रभू. हरि हरि हरि. ही साधना आपण YouTube वरून प्रसारित होईल आणि नंतर आपल्याकडं ती डाउनलोड करून वारंवार करत राहावी. आपली जी मुख्य साधना सोहम साधना, ती साधना जे अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी श्लोक सांगितलेले आहेत ते श्लोक म्हणून अनुग्रहाच्या वेळेला जशी त्यांनी सांगितली तशी करावी आणि नंतर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे शब्द ऐकत आपण ही साधना करावी. या साधनेनी आपल्या अंतःकरणामध्ये बोध ठसावायला मदतच होईल. हरि ओम तत्सत. हरि हरि. हा जो काळ आहे हा काळ 3 मे रोजी संपणार आहे. पण अशी लक्षणं दिसत आहेत की आपल्या देशाच्या काही भागांमध्ये 3 मे नंतर देखील कदाचित ही गोष्ट लॉकडाऊनचा काळ वाढू शकतो अशी लक्षणं दिसत आहेत. काय जे आहे ते आपल्याला सरकारच्या आदेशावरून कळेलच. या काळामध्ये धीर न सोडता
आपण या काळाचा उलट सदुपयोग करून घेऊ. या काळामध्ये नामस्मरण, ध्यान, अनुषंगिक साधना, अनुषंगिक नाम, ज्ञानेश्वरी वाचन, गीता पठण, सद्ग्रंथांचं वाचन, अशा अनेक अंगांनी हा काळ आपण सजवू शकतो. तसंच आपल्या कुटुंबाकरता देखील एक चांगला निवांत वेळ देण्याचा हा काळ आहे. या सगळ्या काळाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊया. हरिओम तत्सत. हरी हरी.